गुड मॉर्निंग ट्रेडर्स, नमस्कार आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिकडे आपण डेलीवरती अनालिसिस करतो. उद्या मार्केट काय करणार आहे ह्याचा विषय आपण नेहमीच डिस्कस करतोय. काल सुद्धा आपण ज्या लाईनी डिस्कस केलेल्या, ज्या लेवल्स डिस्कस केलेल्या, त्याला मार्केटनी डेफिनेटली म्हणजे न बघता या डोळे झाकता आपल्या लेवलला रेस्पेक्ट केलेलं आहे. तुम्ही जर बघाल ना तर लेवलला रेस्पेक्ट केलेलंच आहे. त्यामुळे कन्फर्मेशन भेटते. ठीक आहे, कन्फर्मेशन कसली भेटते की आपला अभ्यास बरोबर आहे, म्हणजे आपला जो अभ्यास आहे तो बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स येणेच म्हणजे आपला ग्रोथ होणं, आपला ग्रोथ होतोय. छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जर आढावा घेत पुढे चाललो तर येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला मोठे फायदे होतील. ह्याचा विचार सुद्धा तुम्ही आत्ताच केला पाहिजे. वन्स अ ट्रेडर इज अ लाईफ टाइम ट्रेडर आहे. तर बघा, आजचा दिवस असा बघितला तर ओके ओके होता. ठीक आहे, जर आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती आज जर अनालाइज करायला गेलो होतो तर जरा चार्ट मोठा करून बघूया मार्केटने नक्की काय केलं. ठीक आहे, मार्केटने बघा फ्लॅट ओपनिंग दिली, त्यानंतर मार्केटने एक टॉप बनवला, एक बॉटम बनवला. ठीक आहे, जेव्हा मार्केटने टॉप बनवलाय, हा होता 9:25चा. त्यानंतर खूप वेळ म्हणजे समजा ना 11:15 11:30 पर्यंत मार्केट एकाच रेंज मध्ये होतं. आणि जेव्हा पण मार्केट एका रेंज मध्ये असते 1-2 तास आणि त्यानंतर जर एक दिशेला या किंवा एका साईडला मुवमेंट देतं, तेव्हा ते नक्कीच 10-20 पॉईंट या 50 पॉईंटची रॅली देतं. ओके, आता इथे जो कोणी ट्रेड घेतला असेल, ठीक आहे, तर ते प्रॉफिटमध्ये असणारच, नक्की असणार आहेत. कारण का ट्रेडर्स कुठलेही चान्स सोडत नाहीत. ओके, मार्केट आपल्याला चान्स देत नाहीत, आपल्याला चान्स काढायला लागतात, आपल्याला ट्रेड शोधावं लागतात. ट्रेड अशी डोळ्यासमोर दिसत नाहीत, त्याचे टेक्निकल अनालाइज करून व्यवस्थित पद्धतशीर करायला लागतं. ठीक आहे, जर मी ट्रेड केला असता या तुम्ही ट्रेड केला असतात तर आपला प्रोसिजर कसा असावा हा मेन इश्यू असतो. मी जर ट्रेड केला असता तर मी इथे केला असता का, कारण का इथे पुलबॅक कॅन्डल निर्माण झाली होती. कारण का हा जो हाय होता ना, हा जो हाय होता तो मार्केटने तोडलेला आहे. असं बघायला गेलं तर हा डब्ल्यू पॅटर्न पण चांगलाच बनलेला होता आणि ते चांगले सारे पॉईंट भेटले असतील लोकांना. ओके, पण मार्केटने बघा 25,010 ते 15च्या लेवलला मार्केटने परत रिजेक्शन घेतलेलं आहे. आपली लेवल काय होती की आपण 25,020च्या वरती मार्केट सस्टेन झाल्याच्या नंतरच काहीतरी करणार होतो. तर हा छोटा ट्रेड होता, नक्कीच छोटा ट्रेड होता. 500, 1000, 2000 रुपये कमवणं काय चुकीची गोष्ट नाहीये. ठीक आहे, हे सगळे प्रो ट्रेडर करतात, बिगनर्सला हे करणं खूप कठीण जातं. हे सगळे प्रो ट्रेडर, आमची फॅमिली मेंबर्स मध्ये आज दोघं तिघांनी चांगला ट्रेड काढले. खूप बरं वाटतं बघून, त्यांचे ट्रेड सर झाले 30 पॉईंट झाले, 20 पॉईंट झाले. फॅमिलीपेक्षा खूप लोक जी अशी आहेत जी मला युट्यूबनी कनेक्टेड आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण तुम्हाला देतो बघा. आज एक सांताक्रूजवाले आपले मित्र आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलेला, त्यांना मी व्यवस्थितपणे उत्तर दिलं. 1 मिनिटं, 5 मिनिटं, ओवाय काय, पुट सेलर्स काय, कॉल सेलर्स काय, सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो मी. तर तुम्हाला पण काय प्रश्न असतील ना तर तुम्ही नक्कीच मला विचारा. मी लाईव्ह मार्केटमध्ये पण प्रयत्न करतो की कोणी जर अडकलं असेल त्याला काढण्याची मदत करतो. ठीक आहे, म्हणजे चुकीची एंट्री तुम्ही कराल तर असं नका समजू मी तुम्हाला लॉस रिकव्हर करून देईन, कारण ही आदत पण बनू शकते. ठीक आहे, काही नवीन लोक आहेत ज्यांना काहीच माहिती नाहीये आणि ते ट्रेड करतात. आता हा जो व्यक्ती होता तो अननोन व्यक्ती आहे, युट्यूब माध्यमातून आलेला. माझी भाषा त्याला कळत नाहीये. माझी जे आमचे टेक्निकल भाषा असतात, या कोड भाषा असते, गुपित भाषा मी बोलतो. आमच्या फॅमिली मेंबर्सला माहितीये की कुठली भाषा तर बोललो का ताक कळतो, त्याप्रमाणे त्याला नव्हतं कळत, म्हणून त्याला जरा एक्सप्लेन करायला लागलं. तर बघा, एक्सप्लेन करणंच म्हणजे एक नॉलेज वाटणं आहे, देणं आहे. आणि जेव्हा तुम्ही आहे ना, माझं असं म्हणणं आहे, जेव्हा आपण नॉलेज कोणाला देतो ना तेव्हा आपलंच नॉलेज वाढतं. म्हणजे एक विद्या जी असते ना, जेव्हा तुम्ही कोणाला द्याल ना तेव्हा ते विद्येचं चांगलं अनुकरण होतं आणि आपण पुढे जातो. मग असं नका विचार करू की अरे मी शिकलो आणि तो शिकला तर माझ्यापेक्षा पुढे जाईल, ही भावना नका ठेवू. मला सगळ्यांनी शिकणं जरुरी आहे, सगळ्यांचा हक्क आहे. तो माझ्यापेक्षा पुढे जातोय या तो माझ्यापेक्षा पाठी आहे याचा मला आनंद होतोय, अभिमान वाटतोय, मला दुःख होतंय. मार्केट कोणाला इमोशनल ठेवत नाहीत.
समोरचा व्यक्ती कुठल्या प्रांताचा आहे, कुठल्या देशाचा आहे, कुठल्या जातीचा आहे हे तर सोडा, तो मेल आहे का फिमेल आहे हे पण बघत नाहीत. की समोरचा ट्रेडर सांगत नाही ना की मी कुठल्या गोष्टीचा ट्रेड घेतोय या कोण आहे मी. हे फक्त आपल्याला पॉइंट्स भेटतात. पॉइंट्स कोणाचे आहेत कसले आहेत मला काहीच माहिती नाहीये. मला फक्त ग्रीन मध्ये क्लोज होण्यासाठी माझा प्रयत्न असतो. ग्रीन क्लोजिंग हाच माझा एक विषय असतो. ठीक आहे. तर हा विषय असताना आज खूप लोकांना काय काय गोष्टी दिसल्या असतील बहुतेक तरी. ठीक आहे. जर आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती येतोय आणि जर अनालाइज करतोय, ठीक आहे, 15 मिनिटाच्या चार्ट वरती येतोय, तर आज तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल बहुतेक. ही बघा, माझ्या फॅमिली मेंबर्सला माहिती असेल ही गोष्ट काय आहे. माझ्या फॅमिली मेंबर्सना पटकन कळलं असेल की मी काय बोलतोय करून. हा एक बुलिश पॅटर्न आहे. हा एक चार्ट पॅटर्न मधला बुलिश पॅटर्न आहे आणि आपल्या लेवल त्याच आहेत. शेवटी आपल्या लेवल त्याच आहेत. 25,020 ची लेवल आहे. का मार्केट आता बुलिश पॅटर्न मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे? तर हो, नक्कीच करत आहे. एक गॅप अप आहे आणि ते पॅटर्न्स बनत आहेत. याचा अर्थ काय होतोय? मार्केट वरती जातोय. पण हे पण बघा की मार्केटनी एका तासामध्ये काय केलंय. एका तासामध्ये ना तुम्ही जर नीट बघाल तर ही जी लेवल आहे ना, ही लेवल मार्केटनी रिटेस्ट केलेली आहे. हे बघा, खाली येऊन परत वरती येऊन एक रेड कॅन्डल देऊन ग्रीन कॅन्डल रिटेस्ट केलेली आहे. मग याचा अर्थ असा होतो का की मार्केट वरती जाणार आहे? तर बघा, मार्केट वरती जाणार आहे या खाली जाणार आहे ह्याच्याबद्दल आपल्याला वादमध्ये पडायचं नाहीये. आपल्याला कुठे कुठे पडायचंय की मार्केट काय मोठी गोष्ट करत असेल तर, म्हणजे रेसिस्टन्स तोडतोय का, सपोर्ट तोडतोय का, या कुठला बुलिश पॅटर्न, RSI डायव्हर्जन, MACD, सगळ्या गोष्टी खूप आहेत. कॅन्डल पॅटर्न आहेत, चार्ट पॅटर्न आहेत, इंडिकेटर्स आहेत. हे तुम्हाला काय सांगते तर मेन तर ओ आहे. आजचा ओ आहे तर एकदम हमखास सांगत होतं की मार्केट खाली पडणार नाहीये. उघडल्याच मार्केटने जे काम केलंय ना ते ओवाय सांगून टाकले. ओवाय मध्ये सांगून टाकले की मी आज खाली पडण्याच्या मूडमध्ये नाहीये. मग खाली पडण्याच्या मूडमध्ये नसेल आणि ओवाय जर स्ट्रॉंग असतील तर मी खालची बाजू का करू? मी सारखा खालची बाजू का करू? हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. तुमच्या तो मनाला पटला पण पाहिजे. ठीक आहे. तर मग आताचे ओवाय जे आज होते ते ओवाय उद्या पण राहतील का? बघा, कधीतरी ट्रॅप करण्यासाठी ना एक माइंडसेट असतो की आज बुलिश आहे, उद्या बुलिश आहे आणि मार्केट झपकन खाली येतं. ह्याला बोलतात ट्रॅपिंग. तुमच्या माइंडला सेट करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. कालच्या विषयामध्ये बोललो की का मार्केट गॅप डाऊनला येईल, हा गॅप भरेल. बघा, निश्चित एक कन्फर्म गोष्ट आहे, मार्केटने गॅप अजून भरला नाहीये. मार्केट कधी गॅप भरेल, उद्या भरेल, परवा भरेल, शुक्रवार भरेल, पुढच्या आठवड्यात भरेल, हे सांगू शकत नाहीये. पण मार्केट आता टोटल न्यूट्रलाइज झालेलं आहे. ठीक आहे. आणि एक मोठी जी रेंज आपली जी आहे, जी 25,000ची सायकोलॉजिकल लेवल आहे, एक स्ट्रॉंग लेवल आहे, ती तोडणं मार्केटला जरूर आहे. त्यानंतर मी बोलेन की बाबा यस, मार्केट बुलिश आहे. आणि त्याच्यावरती पण काही लेवल्स आहेत. त्यावरती पण बघा, लगभग मी बोलतोय ही एक लेवल मला दिसते 280, 230ची. ओके. पण 230च्या अगोदर मार्केट इथे पण सस्टेन होऊन वरती गेलेलं आहे बघा. तर ही लेवल माझ्यासाठी इम्पॉर्टंट. पण ही लेवल कुठली आहे? तर ही लेवल मी बघत असेल ना, ही लेवल जर बघत असेल ना मी, तर मार्केटमध्ये ही लेवल जी आहे ती 25,030 आहे. आपली पण लेवल तीच आहे. 25,030 लेवल जाणं जरुरी आहे. जर मार्केट 25,030 ची लेवल जर करत असेल, पार पडत असेल, सस्टेन होत असेल, तर आपल्याला 120, 180, 200चे लेवल्स आपल्याला बघायला भेटतील. नक्कीच भेटतील. पण त्यासाठी आपल्याला थांबणं जरुरी आहे, पेशन्स असणं जरुरी आहे. ठीक आहे. जर आपण डेली चार्ट वरती येत असू, एका दिवसाच्या कॅन्डल येत असू आणि जर बघत असू, तर बघा मार्केटने असं आज खास काही केलं नाहीये, कारण का मार्केट त्याच रेंजमध्ये आहे. म्हणजे सगळ्या टाइम फ्रेम वरती एकच गोष्ट क्लिअर होत आहे. ती काय होत आहे की मार्केट आता खाली येऊन एका झोन मध्ये तिने एंट्री केलेली आहे. आणि जर असं असेल तर मार्केट 2-3 दिवस ह्या झोन मध्ये काढेल. बघा, पॉइंट नंबर 1, मार्केट 2-3 दिवस ह्या पॉइंट मध्ये काढेल. उद्या बुधवार आहे, तर उद्या मार्केटने काय मोमेंटम दिला, नाहीतर तो गुरुवार देईल, तर त्यांनी ही लेवल तोडणं जरुरी आहे. ठीक आहे. मुद्दा एक असा आहे की साइडवेज असू शकतं. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा पण मार्केट इथे वरती जाईल,
तेव्हा मी कॉल घेईन. कधी घेईन? तर 25,000 मार्केट 30ला सस्टेन करेल तर मी कॉल नक्कीच घेईन. मी सीईला बसेन, नक्कीच बसेन. ठीक आहे. तिसरा मुद्दा काय? तर मार्केट जर 840 ची लेवल तोडेल तर मला खाली खूप मोठा गॅप आहे, तो भरून निघेल. तो लगभग आहे 600 750चा, म्हणजे 200-250 पॉईंट. आता बघा, इकडनं जायला मार्केटला 100-150 पॉईंट आहेत, पण इकडनं यायला 200-250 पॉईंट आहेत. तर मार्केट कधी पण आहे ना जवळ जात नाही, जवळ ठिकाणी जात नाही. तो काय करतो, लांबचा पल्ला गाठायचा प्रयत्न करतो हर वेळेला. एक सायकोलॉजी मार्केटची, एक इमोशनल मार्केटची, की मार्केटला इथे 1:1 जर टार्गेट भेटत असेल तर मार्केट ते घेत नाही. मार्केट काय करतं, मोस्टली 1:2 जो आपल्याला खालच्या बाजूला दिसतोय. ठीक आहे. तर उद्या पण मी न्यूट्रलच राहीन, माझे विचार पण तसेच असतील, माझी मतं पण तसेच असतील. मी उद्या क्लिअरली 5 मिनिटाच्या चार्टवरती मी येत असेल तर माझ्या लेवल्स त्या लागल्या त्याच लागणार आहेत. मी काही लेवल्स माझ्या चेंज करत नाही आहे. 25,000च्या वरती, 25,000 जी 30, 25,030 ची लेवल मी जरा छोटं करतो. मार्केट जर 25,030 ची लेवल सस्टेन करत असेल, तोडून जर सस्टेन करत असेल तर मी सीई साठी बसेन. माझा टार्गेट लगभग 180-200 पर्यंत असेल आणि अबो. ठीक आहे. आणि जर मार्केट खाली यायचं असेल तर मला ही जी लेवल आहे ना, ही जी लेवल तोडणं जरुरी आहे. त्या अगोदर अजून एक जर शॉर्ट ट्रेड तुम्हाला करायचा असेल 20-30 पॉईंटचा, तर बघा एक लेवल छोटी पण तुम्हाला देतोय मी, लगभग ही वाली 930 या 950 ची. जर मार्केट 930च्या खाली सस्टेन होत असेल, किती 10-10:15च्या नंतर जर सस्टेन होत असेल 930च्या, तर मी एक छोटासा ट्रेड घ्यायचा प्रयत्न करेन. नाहीतर माझं उद्या इथे असेल किंवा मार्केट साइडवेज असण्याचा प्रयत्न करत असेल. ठीक आहे. इथे अजून एक ट्रेंड लाईन पण येत आहे. जर तुम्ही नीट बघाल ना 15 मिनिटाच्या चार्टवरती, 15 मिनिटाच्या चार्टवरती, तर इथे ट्रेंड लाईन पण येत आहे. ही बघा. पण ही ट्रेंड लाईन जर पार करायची असेल तर तिला ही लेवल तोडायची आणि ही लेवल तोडणं त्याला जरुरी आहे, जी आहे 750 ची. ओके. जर 750 ची लेवल तुटत आहे तर मार्केट टोटली नेगेटिव्ह होईल. तो पण मी नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही, मी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करेन. कारण का आताची परिस्थिती अशी आहे ना, की मार्केट कुठल्याही साईडला तुटू शकतं. ठीक आहे. मार्केटमध्ये टोटल पॉझिटिव्हनेस अजून आला नाही, मार्केट टोटल पॉझिटिव्ह नाही आहे, मार्केट न्यूट्रलाइज आहे. मार्केट दोन्ही दिशेला तुटू शकतं. त्यामुळे आपण किती संयम आणि पेशन्सनी बसतोय ह्याच्यावरती पुरा गेम निर्भर करतो. तुमचा माइंडसेट जो आहे ना, माइंडसेट, त्याच्याने तुमचा गेम डिसाइड होतो. ठीक आहे. असं नको व्हायला की आज आपण 20 पॉईंटचा एक छोटासा मग जग भरला तर आपण काय करतोय, ह्याच्यामध्ये टाकतोय. असं नको व्हायला की ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात यायला, टोटल लॉस होईल. टोटल लॉस होईल. की आपण हे बून बून करून आपण जर भरत असू आणि एकाच दिवसात जर हा आपला ड्रम पुरा खाली करायचा असेल टोटल लॉस मध्ये, तर आपण ट्रेडर नाही होत. आपण एक एक थेंब टाकतोय ना, असते 10-20 पॉईंट 10-20 पॉईंट 10-20 पॉईंट असं करत जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर अखेरीस महिन्यात तुम्ही 100% रिटर्न्स पण काढू शकता, कारण मार्केटमध्ये तेवढी ताकद आहे. ठीक आहे. तर उद्याच आपलं नक्कीच ते क्लिक करून टाकतो, सेव्ह करतो. एक ट्रेंड लाईन आहे, ती खूपच खाली आहे, पण त्या अगोदर एक छोटे ट्रेड्स करायचे असतील तर तुम्हाला हे खूप पाळणं जरुरी आहे. इथे 930 ची लेवल आहे, 10-10:15 नंतर मार्केट जर सस्टेन करत असेल एक छोटासा क्विक ट्रेड होऊ शकतो. ठीक आहे. एक गोष्ट साइडवेज असू शकतो, दुसरी गोष्ट ही असू शकते, या तिसरी गोष्ट ही असू शकते. तर बघा, तुम्हाला तिन्ही संभावना सांगितलेल्या आहेत, तिन्ही मार्केटच्या स्ट्रॅटेजी सांगितल्या आहेत. तर तुम्हाला उद्या कुठली स्ट्रॅटेजी मध्ये प्रॉफिट होतंय, मेन तर ओ आहे बघा, की खालच्या साईडला किती ओ आहे, वरच्या साईडला किती ओ आहे, त्याप्रमाणे ट्रेड करा. आणि ओ आहे तुमची दिशा डिसाईड करू शकतं. चार्ट पॅटर्न इंडिकेटर्स आहेत, कॅन्डल पॅटर्न्स आहेत, हा आपण नंतर विचार करू शकतो. पण अजूनपर्यंत तरी मार्केट आता वरच्या दिशेला चाललेलं आहे, पुरं गेलेलं नाहीये, ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. सेलर्स तर नक्कीच आहेत, पण ते कधी येतील हे तुम्हाला सांगून येणार नाही. ते डायरेक्टली येतील आणि पुरा गॅप भरून काढतील.
पण बायिंग करताना ऑलवेज स्लो, कारण का रूलच आहे ना, बायिंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट. ठीक आहे, तर आजच्या पुरती एवढंच आपण करूया. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो हीच अपेक्षा करत मी व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. गुड नाईट.